वासुदेव जाडोकर एका शेतकऱ्याच्या शेतात आलेला, यांनी आपल्या पिकावर काय वापरलं हे आपण ऐकून घेऊ। आपलं पूर्ण नाव? अशोक माणिकराव पाटील, राहणार धामणगाव गोतमारे, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। मी गेल्या 6 महिन्यापासून अलग अलग पिकांवर कृष्णा कंपनीचं मल्टीप्लायर वापरतो। याचं मार्गदर्शन मला श्री जाडोकर साहेबांनी दिलं आणि त्याचा परिणाम म्हणजे आता बाकीच्या पिकात तर आला, पण मी हे झाड बघा, हे नारळाचं, याचे नारळ निंबोळी एवढाले होऊन गळून पडायचे, पण आज याची कंडिशन पाहून घ्या। असंच तिकडून चिक्कूचं झाड आहे, चिक्कूची वाढही झाली, त्याची टेस्ट अलग आहे आणि तसंच तिकडून निंबूचं झाड पण आहे। एवढा फरक याच्यामध्ये दिसायला लागला। आणि किती वेळ दिलं साहेब आपण याला खालून? याला मी 2 वेळा ड्रिंचिंग दिलं, 10 ग्रॅम 15 ग्रॅम, म्हणजे असं ऍक्च्युली मोजलं नाही ते, पण 10 15 20 असू शकते। 2-3 वेळा स्प्रे करताना जे काही उरेल ते याला मी टाकून देतो। मग याच्यातून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटले, म्हणजे तुमचे फळधारणा म्हणजे फळधारणा नाही झाली हा, आणि क्वालिटी दिसून राहिली, म्हणजे आणि चिक्कू तर खूप म्हणजे साईज वाढलेली आहे आणि फळधारणा झालेली आहे। आणि खर्च तुमचा? खर्च याला काय आहे, ते स्प्रे बरोबर आपण काय 200-250 रुपयाचं जे पाकिट मिळते त्याचा स्प्रे पण करायचा आणि उरलेलं याला टाकायचं, स्पेशल खर्चच नाही आहे। बरं, याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? मल्टीप्लायर वापरा की नका वापरू? मल्टीप्लायर प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे, प्रत्येक पिकावर। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा।